मोशीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचे कुटुंबीय आक्रमक, रेस्क्यू ऑपरेशनवरून नातेवाईकांचे प्रशासनाला संतप्त सवाल. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात अनियमितता असल्याचा आरोप. राखेची विल्हेवाट न लावल्यामुळे ढीग वाढत गेला, तर मुदत संपल्यानंतरही सुरू होता प्रकल्प. फक्त रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय असेल सर? हे गंभीर आहे ना सर. पहिला आणि दुसरा मजला मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत अनधिकृत उत्तर देण्याच्या ऐवजी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच संतापले महापालिका आयुक्त. विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, राऊतांच्या दाव्याने चर्चांना उधाण. तर मी परवाच दिल्लीला गेलो होतो. संजय राऊतांनी केलेल्या भाकितावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल उत्तर. राम मंदिरावरती टीका करणाऱ्या त्या रामरक्षा म्हणतायत, तर टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटलांची, तर शिवसेनेच्या भाग्यश्री निलेश भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या रणनीतीचा विजय. यानंतर बातमी आहे हिंगोलीमधून. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडीत एका शेतकऱ्याच्या केळी बागेतील सुमारे 600 केळी झाडांचं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. काढणीला आलेल्या केळीच्या झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य फवारल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येतोय, तर काही झाडं तोडण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा शेतकऱ्याने केलाय. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. अज्ञात व्यक्तीनं काल रात्री आमच्या शेतामध्ये येऊन कत्त्याचे वार केलेले आहेत. 600 झाडे जी आहेत ती कापलेली आहेत. एकही त्याच्यातला आपल्या हातात येत नाही अशा प्रकारचं एक नुकसान केलेलं आहे. जे की जवळपास 3 ते 4 लाखाचं नुकसान आहे. आणि याच्यामध्ये ऍसिडचं पण प्रमाण छिडकण्यात आलेलं आहे. मागणी एवढीच आहे की पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून अज्ञात व्यक्तीला सापडून समजा त्याच्यावर आणखी काही होऊ नये अशा घटना हे प्रशासनाला आमची विनंती आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. धाराशिवच्या जिल्ह्यात शंखी गोगलगाईच्या संकटामुळे शेतकरी हैराण झालेत. अपुऱ्या पावसाच्या जोरावर केलेल्या पेरण्यांमुळे शेतकरी नव्या अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांच्या शेतात शंख गोगलगायचे संकट वाढलं असून ते गोगलगाय सोयाबीन खाऊन टाकत असल्याने सोयाबीन पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे. कळंब तालुक्यातील भोगजी अडसूळ वाडी या परिसरात शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर लातूरात अद्यापही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्यात. मात्र उपलब्ध ओलाव्यावर धाडस करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्याने शंखी गोगलगाईच्या प्रादुर्भावाचं संकट उभं ठाकलंय. रेणापूर तालुक्यातील गोढाळा या परिसरासह काही भागांमध्ये कोवळ्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसून येतोय. तर या गोगलगाई सोयाबीनची कोवळी पानं आणि नव्याने फुटलेले अंकुर खाऊन टाकत असल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर परभणीत पिकांवर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे. पिकांच्या प्राथमिक अवस्थेतच मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवल्या आहेत. मराठवाड्यामध्ये सध्या गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि त्यामुळे शेत पिकाचं मोठं नुकसान होतंय. आपल्यासोबत कीटकशास्त्र विभागातील लाड सर आहेत. सर, नेमका हा प्रादुर्भाव आत्ताच कशामुळे सुरुवात होते?
आपण जर पाहिलं तर मराठवाड्यात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात कळंब वगैरे भागामध्ये गोगलगायचा प्रादुर्भाव आहे. परंतु आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर साधारणतः 2022 पासनं मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव होत आहे. आणि विशेषतः खरीपाच्या सुरुवातीला आपल्याकडे पाऊस आल्याबरोबर ज्या सुप्त अवस्थेमधल्या गोगलगाय असतात त्या बाहेर पडतात. त्यावेळेस फारसं बांधांवर वगैरे गवत नसतं आणि नेमकी पेरणी झाल्यानंतर जे काही बाहेर पडलेले मोड असतात, विशेषतः सोयाबीन सारख्या पिकामध्ये, कपाशीमध्ये या गोगलगाय खाऊन फस्त करण्याचं काम करतात. आणि 2022 पासनं ज्या भागामध्ये प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये निश्चितपणे पूर्ण पावसाळा झाल्यानंतर या गोगलगाय सुप्त अवस्थेत जातात आणि त्या भागामध्ये पुढच्या वर्षी अजून जास्त प्रमाणामध्ये ते गोगलगाय आल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. गोगलगाई या साधारणतः जे की थोडेसे सॉफ्ट म्हणजे आपण सकुलन म्हणतो, म्हणजे मऊ असणारे जे पिकं असतात आणि निघालेले मोड जो असतो तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात खाते. आणि आपल्याकडच्या भागामध्ये जर का पाहिलं तर सोयाबीन आहे, कपाशी आहे, काही प्रमाणात भाजीपाल्याची पिके आहेत आणि विशेषतः नदीकाठी जी पिके आहेत तर त्या ठिकाणी हा गोगलगायचा प्रादुर्भाव हा मोठ्या संख्येने आपल्याला विशेषतः धाराशिवमध्ये दिसून आलेला आहे. गोगलगाय ही निशाचर आहे आणि याच्यामध्ये मेल आणि फिमेल हे एकत्रच असतात आणि जवळपास एका गोगलगायपासून 200, 250, 300 पर्यंत सुद्धा अंडी देण्याची क्षमता असते. आणि या किडीसाठी जर का म्हटलं तर साधारणतः 20 डिग्री ते 32 डिग्री पर्यंत तापमान हे अनुकूल असं असतं. आणि असं अनुकूल जर तापमान असेल, ओलावा असेल आणि नदीकाठची जर का जमीन असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढतो. आणि या उपाययोजनांमध्ये अगदी सुरुवातीला सुप्त अवस्थेमध्ये जर गोगलगाय कुठे दिसून येत असतील, मोठ्या गोगलगाय असतील तर त्या वेचून त्या ठिकाणी मिठाच्या द्रावणामध्ये ते बुडून त्यांचा नायनाट करू शकतो. याशिवाय मध्ये जर का गोगलगाय दिसून येत असतील तर 1 किलो मोरचून अधिक 1 किलो चुना 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण जर का फवारणी केली तर ते सुद्धा फायदेशीर ठरतं. एकूणच शेतकऱ्यावर आलेल्या या नैसर्गिक संकटावर जर मात करायची असेल तर विद्यापीठाने जे काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या अनुसराव्यात. यातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. विशाल माने. पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत, त्यावर एकनाथ शिंदे यांनी सूचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तसेच टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं, असा घणाघाती टोलाही त्यांनी यावेळेस ठाकरेंना लगावलेला आहे. त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं. बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे. आणि यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं, त्याचा रामरक्षा. बरं आहे, चांगलं आहे.